नाशिकमधला सूर्य मावळतोय खुनाच्या चर्चेनं आणि नाशिकमधला सूर्य उगवतो देखील खुनाच्या चर्चेनं। काय चाललंय नाशिकमध्ये? गुन्हेगारीचा आलेख दिवसागणिक वाढतोच आहे, व्यसनी तरुणांची संख्या देखील दिवसागणिक वाढतेच आहे आणि या व्यसनाधीनतेतूनच तरुणांची खून करण्याइतपत हिंमतही वाढतीये। व्यसनापायी मुलानंच आपल्या जन्मदात्रीचा निर्घुण खून केल्याची घटना 6 ऑक्टोबरच्या रात्री सातपूर परिसरात घडली आहे। तरुण युवकांमध्ये ड्रग्जचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। नशेमध्ये हे तरुण कोणाचाही खून करायला घाबरत नाही। मला वाटतं जर आपण बघितलं सातपूर कॉलनी या ठिकाणी एक वृद्ध महिलेचा ते तपासात निष्पन्न होईलच कोणी तो खून केला, पण प्रथम दर्शनी या ठिकाणी असं दिसतं का स्वतःच्याच मुलानं आईचा खून केला आहे। तो मुलगा नशेमध्ये होता आणि नशेमध्ये तिने आईचा खून केलेला आहे। मला वाटतं ही जी घटना आहे मनुष्य जातील ही काळीमा फासणारी घटना आहे। मी सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे सर मी यांना विनंती करणार आहे का आपण नव्यानंच या सातपूर पोलीस स्टेशनला रुजू झालात आणि आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे। या सातपूर शहरामध्ये सातपूर भागामध्ये आपण जे कोणी ड्रग्ज माफिया असतील, कोणी गुंड असतील, ड्रग्ज माफिया आणि गुंडगिरी करणारे, जनतेला छळणारे अशा गुंडांवर आपण त्वरित कारवाई करावी आणि हे सातपूर शहर हे भयमुक्त करावं अशी मी सातपूरकर नागरिकांच्या वतीनं आपल्याला निवेदन करतो। काल दिनांक 6 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारासमध्ये सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक खुनाचा प्रकार घडलेला आहे, ज्याच्यामध्ये एक 60 वर्षीय ज्यांचं नाव आहे मंगला गवळी यांचा त्या ठिकाणी राहत्या घरामध्ये खून केल्याचं लक्षात आलं आहे। त्याच्यामध्ये सातपूर पोलीस स्टेशनला सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर सातपूर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये चक्रदर्शीने असं लक्षात आलेलं आहे की त्यांचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे स्वप्नील संतोष गोलम, हा वय वर्ष 37 आहे आणि याला सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही ताब्यात घेतलेला आहे। आणि प्राथमिक माहितीनुसार यांच्यामध्ये दारू ह्यातला जो आरोपी आहे, संशयित आरोपी, त्याला दारू पिण्याचं व्यसन होतं आणि त्या व्यसनावरून आणि इतर काही गोष्टींवरून देखील त्याच्यामध्ये कौटुंबिक वादविवाद होत होते। त्याच्यामध्ये एक ऑलरेडी आमच्याकडं एक ENC पण दाखल आहे आणि त्या कारणावरून त्याने काहीतरी अज्ञात ह्याच्या शस्त्राने त्याच्या आईचाच त्या ठिकाणी खून केलेला आहे असं सकृदर्शींनी आम्हाला वाटतं आहे। मात्र त्याच्यामध्ये तरी परंतु अधिक आणखी सखोल तपास आणि त्यामध्ये गुन्हा दाखल करणं आणि इतर जी काही पुढची कायदेशीर प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी आम्ही करत आहोत। 6 ऑक्टोबरच्या रात्री सातपूर परिसरात ही घटना घडली आणि त्यानंतर 7 ऑक्टोबरची सकाळ ही उगवली ती खुनानंच। नाशिक रोड येथील सद्गुरुनगर परिसरात देखील एका 46 वर्षीय इसमाचा अगदी निर्घुण पद्धतीनं खून करण्यात आलाय। गुन्हेगारांना कायद्याचा धाकच राहिलेला नाही हे सध्या नाशिक शहरात होणाऱ्या खुनाच्या घटनांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे नाशिककर भीतीच्या वातावरणात आहेतच, पण नाशिककरांचं लक्ष पोलीस हे आव्हान कशा पद्धतीनं पेलतात याकडेच लागलंय आणि त्यामुळेच आता यावर पोलीस काय ठोस पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण याही पुढे आम्ही म्हणू, पोलिसांपुढे गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचं आव्हान आहेच। नाशिक शहराला व्यसनमुक्त तरुण पिढी देण्याचं पण याही पुढे आम्ही म्हणू, पोलिसांपुढे गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचं आव्हान आहेच, पण तरुण पिढीला व्यसनमुक्त किंवा व्यसनमुक्त नाशिक करण्याचं आव्हान कुणापुढे आहे याचा विचार करणं महत्त्वाचं आहे। संविधान न्यूज, नाशिक।